नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय सिंह राशीच्या व्यक्तींसाठी विशेष आहे. हा व्हिडिओ मनोरंजन आणि सामान्य ज्योतिष विश्वासांवर आधारित आहे. याचा उद्देश कोणाबद्दल भीती निर्माण करणे नाही, तर स्वतःकडे शांतपणे आणि जागरूकतेने पाहण्यासाठी प्रेरणा देणे आहे. सिंह राशीच्या मित्रांनो, 14 जून पासून सुरू होणारा काळ तुमच्यासाठी काही बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेण्याचा संकेत देणारा ठरू शकतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात अनेक लोकांना भेटते. काही लोक प्रेरणा देतात, काही लोक साथ देतात, काही लोक नकळत आपल्या निर्णयांवर प्रभाव टाकतात. त्यामुळे आज आपण कोणत्याही एका ठराविक व्यक्तीबद्दल नाही, तर अशा वागणुकीबद्दल बोलणार आहोत जी तुमच्यासाठी अडथळा ठरू शकते. गेल्या काही दिवसात तुम्ही एक गोष्ट अनुभवली असेल. काही काम सुरू होत असतील पण पूर्ण होत नसतील. काही कामं सुरू होत असतील पण पूर्ण होत नसतील. मनात उत्साह असेल पण निकाल उशिरा लागत असेल. एखाद्याचा सल्ला ऐकून निर्णय घेतला आणि नंतर वाटत असेल मी माझ्या मनाचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. हाच तो काळ आहे जिथे थोडं थांबून विचार करणं उपयोगी पडू शकतं. सिंह राशीचा स्वभाव तेजस्वी, आत्मविश्वासू आणि पुढे जाणारा मानला जातो. पण कधी कधी मोठं मन आणि इतरांवर विश्वास ठेवण्याची सवय ही अडचण निर्माण करू शकते. इतरांवर विश्वास ठेवण्याची सवय ही अडचण निर्माण करू शकते. प्रत्येक हसणारा चेहरा आपल्या हिताचा असेलच असं नाही, आणि प्रत्येक सल्ला आपल्या प्रगतीसाठी असेलच असंही नाही. 14 जून पासून तुमच्या आयुष्यात एक असा प्रसंग येऊ शकतो जिथे एखादी व्यक्ती तुमच्याकडे खूप जवळीक दाखवेल, सतत संपर्क ठेवेल, प्रत्येक निर्णयात सहभागी होण्याचा प्रयत्न करेल. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जो व्यक्ती तुमचं मन समजून घेतो तो तुम्हाला स्वतंत्र विचार करायलाही जागा देतो. जर एखादी व्यक्ती वारंवार तुम्हाला घाईत निर्णय घ्यायला लावत असेल, जर एखादी व्यक्ती प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता दाखवत असेल, जर एखादी व्यक्ती तुमच्या यशाकडे दुर्लक्ष करून फक्त चुका दाखवत असेल, तर त्या नात्याकडे पुन्हा एकदा शांतपणे पाहण्याची वेळ आली आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष 3 गोष्टीकडे लक्ष देण्याचा असू शकतो. त्यातील पहिली गोष्ट मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. शब्दांवर नाही तर कृतीवर लक्ष द्या मित्रांनो. शब्दावर नाही तर कृतीवर लक्ष द्या. काही लोक मोठ्या आश्वासनांनी जवळ येतात पण गरजेच्या वेळी दिसत नाहीत. गरजेच्या वेळी दिसत नाहीत. त्यामुळे कोण काय बोलतं यापेक्षा कोण काय करतं ते पहा. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आर्थिक निर्णय. कोणाच्याही सांगण्यावरून पैसे गुंतवणे, उधार देणे किंवा अचानक खर्च करणे टाळा. तुमचा निर्णय तुमचा असू द्या. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या मनाची शांतता. जिथे सतत ताण, गोंधळ किंवा अपराधी वाटत असेल तिथे थोडं अंतर ठेवणं चुकीचं नाही. आता तुम्ही म्हणाल, ती व्यक्ती कोण? ह्या व्हिडिओचा उद्देश कोणावर संशय घ्यायला सांगणं नाही, उलट स्वतःला विचारायला सांगणं आहे. माझ्या आयुष्यात अशी कोणती सवय, वातावरण किंवा नातं आहे का जे मला मागे खेचत आहे? सिंह राशीच्या मित्रांनो, कधी कधी नुकसान पैशाचं नसतं, नुकसान वेळेचं असतं, नुकसान आत्मविश्वासाचं असतं, नुकसान संधीचं असतं. म्हणूनच 14 जून नंतर थोडं निरीक्षण करा, शांत राहा. प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यात क्षमता आहे, तुमच्यात पुढे जाण्याची ताकद आहे, पण ती योग्य दिशेला वापरणं महत्वाचं आहे. तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमचा विश्वास योग्य ठिकाणी गुंतवा. सिंह राशीच्या मित्रांनो, तुमचा स्वभाव हा धाडसी असतो. तुम्ही अनेकदा लोकांसाठी पुढे उभे राहता, पण एक गोष्ट अनेकदा घडते, ती म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनाकडे शेवटी लक्ष देता आणि जेव्हा मन थकतं तेव्हा निर्णयही बदलायला लागतात. तुम्ही स्वतःच्या मनाकडे शेवटी लक्ष देता आणि जेव्हा मन थकतं तेव्हा निर्णयही बदलायला लागतात. 14 जून नंतर काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचा काळ मानला जाऊ शकतो. पहिला संकेत म्हणजे सतत बदलणारी माणसं. जर एखादी व्यक्ती एका दिवशी खूप साथ देत असेल आणि दुसऱ्या दिवशी पूर्णपणे बदलत असेल, तर त्या वागण्याचा परिणाम तुमच्या मनावर होत आहे का ते पहा. प्रत्येक बदल चुकीचा नसतो मित्रांनो.
प्रत्येक बदल चुकीचा नसतो, पण सततचा गोंधळ थकवणारा असू शकतो. दुसरा सर्वात महत्वाचा संकेत म्हणजे तुमच्या वेळेची किंमत कमी करणारे लोक कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का? तुमच्या वेळेची किंमत कमी करणारे लोक त्यांच्याकडे कधी तुम्ही लक्ष दिलंय का मित्रांनो? काही लोक फक्त गरज असेल तेव्हाच आठवतात. काही लोक फक्त गरज असेल तेव्हाच आठवतात. तुमचं काम, तुमची मेहनत, तुमचा वेळ यांना महत्त्व न देता फक्त स्वतःचा फायदा पाहतात. अशा वेळी नाही म्हणणं ही एक कौशल्य असतं मित्रांनो. तिसरा सर्वात महत्वाचा संकेत म्हणजे मनात सतत अस्वस्थता निर्माण होणं. मनात सतत अस्वस्थता निर्माण होणं. जर एखाद्या भेटीनंतर, बोलण्यानंतर किंवा निर्णयानंतर मन वारंवार अस्वस्थ होत असेल, तर स्वतःला दोष देण्याऐवजी थांबून परिस्थितीकडे बघा मित्रांनो. कधी कधी उत्तर बाहेर नसतं, ते आपल्या अनुभवातच लपलेलं असतं. सिंह राशीच्या मित्रांनो, लोकांना स्वतःची ओळख आणि सन्मान महत्वाचा वाटतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा. जो तुम्हाला सतत कमी लेखतो, तुमच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करतो किंवा तुमच्या प्रत्येक यशाला नशीब म्हणतो, त्याच्याकडं थोड्या अंतरावरून पाहणं उपयोगी ठरू शकतं. आणखी एक गोष्ट, 14 जून नंतर तुमच्या समोर एखादी नवीन संधी येऊ शकते. कामाची, ओळखीची किंवा नवीन कल्पनेची. पण त्यावेळी घाईत निर्णयाची बात घेऊ नका मित्रांनो. सर्व गोष्टी ऐका, पण अंतिम निर्णय स्वतःच्या विचाराने घ्या. आज एक छोटासा विचार सर्वात मोठं नुकसान ते नसतं, ते जे दिसतं. सर्वात मोठं नुकसान ते असतं जे हळूहळू आत्मविश्वास कमी करतं. म्हणून स्वतःच्या सवयींकडे पहा, तुमच्या वेळेकडे पहा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा, मी माझ्या ध्येयाजवळ जात आहे की फक्त लोकांना खुश करण्यात वेळ घालवत आहे? सिंह राशीच्या मित्रांनो, तुमच्यात ऊर्जा आहे, धैर्य आहे आणि मोठं काहीतरी करण्याची इच्छा आहे. पण मोठं स्वप्न पाहणाऱ्या लोकांनी छोट्या चुका ओळखायला शिकणं हे तितकंच महत्वाचं असतं. चूक क्रमांक 1 म्हणजे प्रत्येक गोष्ट मनावर घेणे. काही लोक बोलून जातात आणि आपण दिवसेंदिवस विचार करत राहतो. एखाद्याचं मत, एखाद्याची टीका, एखाद्याचा नकार हे सर्व तुमची ओळख ठरत नाही. 14 जून नंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. काही गोष्टींना उत्तर शांततेतही मिळतं. तुमच्या मनात विचार आला असेल, इतकं चांगलं करत असताना लोक असं का बोलतात? कारण प्रत्येक जण तुमचा प्रवास समजून घेईलच असं नाही. चूक क्रमांक 2, चुकीच्या वेळी विश्वास ठेवणं. मित्रांनो, विश्वास हा सुंदर शब्द आहे, पण तो हळूहळू कमावला जातो. जो पहिल्या भेटीतच खूप आश्वासनं देतो, प्रत्येक गोष्टी स्वतःला योग्य दाखवतो किंवा तुमच्या निर्णयांवर नियंत्रण ठेवू पाहतो, तिथे थोडे विचार करणं उपयोगी ठरू शकतं. सिंह राशीच्या लोकांमध्ये एक गुण असतो, ते लोकांना संधी देतात, पण प्रत्येकाला अमर्याद संधी देणं आवश्यक नसतं. मर्यादा ठेवणं म्हणजे नातं तोडणं नाही, तर स्वतःची जागा जपणं आहे. मित्रांनो, तिसरी चूक कोणती करता तुम्ही? तर स्वतःला शेवटी ठेवणं. हे अनेक सिंह राशीच्या लोकांमध्ये दिसून येतं. घरकाम, मित्र, जबाबदारी आणि स्वतःसाठी वेळच नाही. पण विचार करा, जर दिवाच विझला तर प्रकाश कुठून येणार? तुमची झोप, तुमचं मन, तुमचं ध्येय यांना वेळ द्या, स्वार्थीपणा नाही. 14 जून नंतर दिवसात काही मिनिटं स्वतःसाठी ठेवा. शांत बसा, काय चाललंय ते लिहून ठेवा. कोणत्या गोष्टी ऊर्जा देतात आणि कोणत्या थकवतात ते पहा. आजचा एक विचार, काही वेळा पुढे जाण्यासाठी वेग वाढवावा लागत नाही, फक्त चुकीच्या दिशेने चालणं थांबवावं लागतं. सिंह राशीच्या मित्रांनो, स्वतःच्या आयुष्याचा निर्णय इतरांच्या आवाजावरून सोडू नका.
तुमच्यात जे सामर्थ्य आहे ते ओळखा. लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, पण तुमचा स्वभाव, तुमची मेहनत आणि तुमची जिद्द तुम्हाला पुढे नेऊ शकते. सिंह राशीच्या मित्रांनो, जीवनात प्रत्येक बदल अचानक होत नाही. अनेक गोष्टी आधी संकेत देतात, पण आपण व्यस्त असतो, विश्वासात असतो किंवा सगळं ठीक होईल असं म्हणत पुढे जातो आणि नंतर मागे वळून पाहताना वाटतं संकेत आधीच होते. आज आपण अशाच काही संकेताबद्दल बोलणार आहोत. पहिला संकेत म्हणजे मनात वारंवार एकच प्रश्न येणं. जर तुम्ही सतत विचार करत असाल, मी योग्य करत आहे का, हे नातं माझ्यासाठी योग्य आहे का, मी खूप जास्त देतोय का, तर त्या विचारांकडे दुर्लक्ष करा. याचा अर्थ काहीतरी चुकीचं आहे असं नाही, पण तुमचं मन तुम्हाला थांबून पाहायला सांगत असेल. दुसरा संकेत म्हणजे काम असूनही समाधान न मिळणं. सिंह राशी मेहनती असते, पण कधी कधी मेहनत योग्य दिशेला जात नाही. जर खूप काम करूनही प्रगती जाणवत नसेल, तर स्वतःला दोष देण्याऐवजी हा प्रश्न विचारा, मी योग्य गोष्टींवर मेहनत करतोय का. कधी कधी उत्तर काम वाढवण्यात नसतं, तर दिशा बदलण्यात असतं. तिसरा संकेत म्हणजे सतत इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न. हे खूप महत्वाचं आहे. जर तुमचा दिवस इतरांना नाराज होऊ नये म्हणून जात असेल आणि स्वतःचं मन मागे पडत असेल, तर थोडं थांबा. सगळ्यांना आनंदी ठेवणं शक्य नसतं, पण स्वतःला हरवणंही योग्य नाही. चौथा संकेत म्हणजे अचानक निर्णय घेण्याची इच्छा. 14 जून नंतर काही सिंह राशीच्या लोकांना अचानक मोठे निर्णय घ्यावेसे वाटू शकतात. नोकरी, काम, पैसा, नातं किंवा नवीन योजना. अशा वेळी एक नियम ठेवा, जे निर्णय खूप मोठे आहेत ते एका दिवसात घेऊ नका. वेळ द्या, लिहून ठेवा, विचार करा. पाचवा संकेत म्हणजे शांतता कमी होणं. कधी घरात सगळं ठीक असतं पण मन शांत नसतं. ही गोष्ट लक्षात घ्या. शांतता ही बाहेरून नाही तर आतून तयार होते. आज एक विचार करा, जे लोक तुमचं मन समजतात ते तुम्हाला घाईत निर्णय घ्यायला लावत नाहीत, आणि जे निर्णय योग्य असतात त्यांना सिद्ध करण्यासाठी आवाज वाढवावा लागत नाही. सिंह राशीच्या मित्रांनो, प्रत्येक गोष्टीकडे संशयानं पाहू नका. प्रत्येक गोष्ट डोळे बंद करूनही स्वीकारू नका. निरीक्षण करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जे बदल आवश्यक वाटतात ते शांतपणे करा. सिंह राशीच्या मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक वेळी मोठे धोके अचानक समोर येत नाहीत. अनेकदा ते छोट्या छोट्या गोष्टींमधून सुरू होतात. एखादी दुर्लक्ष केलेली गोष्ट, एखादा पुढे ढकललेला निर्णय किंवा मनात आधीपासून जाणवत असूनही दुर्लक्ष केलेला संकेत. 14 जून नंतर तुम्हाला एक गोष्ट जाणवू शकते, काही गोष्टी पूर्वीसारख्या वाटणार नाहीत. काही संभाषणं बदलतील, काही लोकांचं वागणं वेगळं वाटेल, काही योजना पुढे सरकतील तर काही अचानक थांबतील. अशा वेळी घाबरण्याची गरज नाही. फक्त स्वतःला 3 प्रश्न विचारा, की हा निर्णय मी माझ्या विचाराने घेतोय का, मी घाई करत आहे का, या निर्णयामुळे मला शांतता मिळते आहे का, की ताण मिळतोय. हे 3 प्रश्न अनेक वेळा योग्य दिशा दाखवू शकतात. सिंह राशीचा स्वभाव नेतृत्व करणारा असतो, पण नेता असणं म्हणजे सर्व जबाबदारी एकट्यानं उचलणार नाही. कधी कधी थांबून विचार करणं हे नेतृत्वाचाच भाग असतो. आज आपण एका छोट्या कथेकडे पाहूया, की एका व्यक्तीकडे 2 रस्ते होते. एक रस्ता छोटा आणि आकर्षक दिसत होता, दुसरा रस्ता शांत पण थोडा लांब होता. पहिल्या रस्त्यावर अनेक लोक जात होते म्हणून त्याने तोच निवडला, पण काही अंतरानंतर त्याला समजलं की तो मार्ग त्याच्यासाठी नव्हता. दुसऱ्या दिवशी त्याने स्वतःचा विचार करून दुसरा मार्ग निवडला आणि तिथे त्याला शांतता मिळाली. या कथेतला अर्थ असा नाही की लोक चुकीचे असतात. अर्थ असा आहे की प्रत्येकाचा मार्ग तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. सिंह राशीच्या मित्रांनो, या काळात विशेष लक्ष द्या. स्वतःला कमी लेखू नका. कोणाच्या दबावाखाली निर्णय घेऊ नका. वेळ आणि पैसा दोन्ही विचारपूर्वक वापरा. प्रत्येक गोष्ट लगेच सर्वांसोबत शेअर करू नका. तुमची ऊर्जा जपून वापरा. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यामुळे मन सतत अस्वस्थ होतं त्यापासून थोडं अंतर घेऊन विचार करणं कधी कधी उपयोगी ठरतं. 14 जून नंतर तुमच्या आयुष्यात काही नवीन दारे उघडण्याची संधी असू शकते, पण त्यासाठी जुन्या गोंधळातून बाहेर पडण्याची तयारी ठेवावी लागू शकते. आजचा विचार, योग्य निर्णय नेहमी मोठ्या आवाजात येत नाहीत. योग्य निर्णय नेहमी मोठ्या आवाजात येत नाही, कधी तो शांत मनातून जन्माला येतो. सिंह राशीच्या मित्रांनो, प्रत्येक वेळी पुढे जाण्यासाठी नवीन काही मिळवावं लागतं असं नाही. काही वेळा पुढे जाण्यासाठी जुन्या ऊर्जांना मागे ठेवावं लागतं. कधी तुम्हाला असं वाटत आहे का,
कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की मी इतकं करत आहे पण मला अपेक्षित समाधान मिळत नाही? लोकांसाठी खूप वेळ दिला पण स्वतःसाठी काहीच उरलं नाही. जुनी गोष्ट अजूनही मनात आहे तर हा भाग तुमच्यासाठी आहे. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाला समजवण्याची सवय सोडा. तुम्ही किती स्पष्ट बोला, किती चांगलं करा, प्रत्येक जण तुम्हाला समजून घेईलच असं नाही. सिंह राशीच्या लोकांना स्वतःचं मन सांगायची सवय असते. पण लक्षात ठेवा, जिथे समजून घेण्याची इच्छा नसते तिथे जास्त स्पष्टीकरण देऊनही काही बदलत नाही. कधी कधी शांत राहणं हा देखील निर्णय असतो. दुसरी गोष्ट म्हणजे जुना राग धरून ठेवणं सोडा. भूतकाळातील एखादा प्रसंग, एखादं बोलणं किंवा एखादी चूक सतत मनात ठेवली तर नवीन संधी दिसेनाशा होतात. याचा अर्थ विसरा असा नाही. फक्त एवढं अनुभव लक्षात ठेवा पण ओझं उचलू नका. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना करणं सोडा. हा काळ तुमचा आहे की दुसऱ्याचा हे तुलना करून ठरत नाही. कोणीतरी पुढे गेलं म्हणून तुम्ही मागे आहात असं नसतं. तुमचा वेग वेगळा असू शकतो, तुमचा मार्ग वेगळा असू शकतो आणि तुमचं यशही वेगळं असू शकतं. चौथी गोष्ट म्हणजे सतत होकार देणं थांबवा. सिंह राशीचे लोक अनेकदा ठीक आहे, मी करतो, मी बघतो म्हणून स्वतःवर खूप जबाबदाऱ्या घेतात. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, मी हे मनापासून करतोय की फक्त कोणाला नाराज होऊ नये म्हणून? मर्यादा ठेवणं चुकीचं नाही. पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःच्या शक्तीकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही किती वेळा स्वतःच्या कामाचं कौतुक करता, किती वेळा स्वतःला म्हणता मी प्रयत्न करतोय आणि ते महत्वाचं आहे. 14 जून नंतर स्वतःशी बोलण्याची पद्धत बदला. मी नाही करू शकत ऐवजी मी करू शकतो असं म्हणायला सुरुवात करा. आजचा विचार म्हणजे सगळं सोबत घेऊन पुढे जाता येत नाही. काही गोष्टींना धन्यवाद देऊन मागे सोडावं लागतं. सिंह राशीच्या मित्रांनो, हा काळ घाबरण्याचा नाही, स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याचा आहे. तुमच्या सामर्थ्य आहे पण ते योग्य दिशेने वापरणं तुमच्या हातात आहे. सिंह राशीच्या मित्रांनो, मोठे बदल नेहमी मोठ्या निर्णयांनीच होत नाहीत. अनेक वेळा छोटे बदलच मोठी दिशा ठरवतात. 14 जून नंतर तुमच्यासाठी एक महत्वाचा संदेश असा असू शकतो, वेग कमी झाला तरी चालेल पण दिशा स्पष्ट असू द्या. दुसरा बदल म्हणजे दिवसाची सुरुवात स्वतःसाठी करा. उठल्याबरोबर फोन, मेसेज किंवा इतरांच्या अपेक्षा यांच्याकडे धाव घेऊ नका. दिवसाची पहिली काही मिनिटं स्वतःसाठी ठेवा. आज मला काय करायचं आहे, आज मी कोणत्या गोष्टीवर लक्ष देणार आहे, हे 2 प्रश्न स्वतःला विचारा. लहान वाटतं पण परिणाम मोठा होऊ शकतो. प्रत्येक गोष्टीला त्वरित उत्तर देऊ नका. प्रत्येक गोष्टीला त्वरित उत्तर देऊ नका. कधी कधी लगेच दिलेलं उत्तर नंतर पश्चाताप देतं. विशेषतः भावना, राग किंवा दबावात घेतलेला निर्णय. 14 जून नंतर एक नियम ठेवा, मोठ्या निर्णयांना वेळ द्या, स्वतःच्या लोकांना वेळ द्या. सगळ्यांसाठी उपलब्ध राहून स्वतःच्या जवळच्या लोकांकडे दुर्लक्ष होत असेल तर थोडं थांबा. तुमची ऊर्जा कुठे खर्च होते ते पहा. कधी कधी खरी साथ मोठ्या गर्दीत नसते, ती शांतपणे सोबत असणाऱ्या लोकांमध्ये असते. अपूर्ण गोष्टी पूर्ण करा. अर्धवट राहिलेली कामं मनात जागा घेतात. एखादं छोटं काम, एखादी योजना, एखादा विचार, एक एक गोष्ट पूर्ण करायला सुरुवात करा. पूर्णत्व मनाला आत्मविश्वास देतं. स्वतःवर विश्वास ठेवण्याची सवय वाढवा. सिंह राशीचा सर्वात मोठा गुण म्हणजे उभं राहण्याची ताकद. पण कधी कधी तुम्ही स्वतःवर शंका घेता. आजपासून एक गोष्ट लिहा, मी प्रत्येक उत्तर आजच शोधणार नाही पण मी पुढे चालत राहीन. सिंह राशीच्या मित्रांनो, पुढचा काळ तुम्हाला काही नवीन शिकवू शकतो. कदाचित लोक बदलतील, कदाचित परिस्थितीही बदलेल, कदाचित तुमची प्राधान्य बदलतील. पण लक्षात ठेवा, बदल म्हणजे नेहमी नुकसान नसतं. बदल म्हणजे नेहमी नुकसान नसतं. कधी तो नवीन सुरुवातीचाही संदेश असू शकतो. आजचा विचार म्हणजे ज्या गोष्टी तुमची शांतता कमी करतात त्यांच्यापेक्षा ज्या गोष्टी तुमची ताकद वाढवतात त्यांना जास्त वेळ द्या. सिंह राशीच्या मित्रांनो, आयुष्यात काही क्षण असे येतात जे बाहेरून अगदी सामान्य दिसतात पण आतून खूप काही बदलून जातात. एखादं बोलणं, एखादा अनुभव, एखादा निर्णय आणि अचानक आपल्याला जाणवतं आता पुढे वेगळ्या पद्धतीने चालायला हवं.
14 जून नंतर तुमच्यासाठी अशीच एक भावना निर्माण होऊ शकते. कदाचित तुम्ही ठरवाल की आता वेळ वाया घालवायचा नाही, आता स्वतःला कमी लेखायचं नाही, आता प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवायचा नाही. आणि ही जाणीवच कधी कधी नवीन सुरुवात बनते. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट सोडणं म्हणजे हार नाही. प्रत्येक गोष्ट सोडणं म्हणजे हार नाही. सिंह राशीच्या लोकांना एक सवय असते, शेवटपर्यंत प्रयत्न करणं. हा गुण चांगला आहे. पण जिथे प्रयत्न असूनही फक्त थकवा वाढतो, तिथे थांबून विचार करणं हे तितकंच महत्वाचं असतं. कधी कधी पुढे जाणं म्हणजे काहीतरी संपवणं नसतं, तर स्वतःला नवीन जागा देणं असतं. पुढचे काही दिवस स्वतःला हे प्रश्न विचारा, मी कोणत्या गोष्टी धरून बसलो आहे? मी कोणासाठी स्वतःला बदलतो आहे? माझा वेळ खरंच योग्य ठिकाणी जातो आहे का? हे प्रश्न कठीण वाटतील, पण उत्तर अनेकदा आधीपासून मनातच असतात. सिंह राशीसाठी आजचा छोटा संकल्प, आजपासून मी घाईत निर्णय घेणार नाही. मी स्वतःच्या मर्यादांचा आदर करेल. मी माझ्या शांततेला महत्त्व देईल. मी तुलना कमी करेल आणि प्रयत्न सुरू ठेवेल. हे शब्द छोटे आहेत, पण त्यात शक्ती आहे. एक छोटीशी कथा सांगतो, ती ऐका. एक सिंह जंगलात चालत होता. त्याला वाटलं त्याचा मार्ग इतरांनी ठरवावा, कारण त्यांना जास्त अनुभव आहे. त्या काही दिवसांनी त्याला जाणवलं, प्रत्येक जण स्वतःचा रस्ता सांगतो, पण चालायचं मात्र स्वतःलाच लागतं. त्या दिवशी त्याने दिशा स्वतः निवडली आणि त्यानंतर त्याचा प्रवास बदलला. या कथेतून एवढंच, सल्ला घ्या पण निर्णय स्वतःच ठेवा. सिंह राशीच्या मित्रांनो, तुमच्यात ऊर्जा आहे, नेतृत्व आहे आणि पुन्हा सुरुवात करण्याची ताकद आहे. त्यामुळे पुढे काही बदल दिसले तर त्यांना घाबरू नका. आजच विचार करा की जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाचं ऐकायला सुरुवात करता, तेव्हा बाहेरचा गोंधळ हळूहळू कमी वाटू लागतो. सिंह राशीच्या मित्रांनो, या संपूर्ण प्रवासाचा सार एकच आहे. कोणत्याही व्यक्तीला, परिस्थितीला किंवा शब्दांना इतकी ताकद देऊ नका की तुमचा आत्मविश्वास कमी होईल. 14 जून नंतरचा काळ हा घाबरण्याचा नाही, हा काळ आहे स्वतःला पुन्हा समजून घेण्याचा, निर्णय विचारपूर्वक घेण्याचा, वेळ जपून वापरण्याचा आणि मन शांत ठेवण्याचा. तुम्ही लक्षात घेतलं असेल, आपण कुठेही कोणावरही संशय घ्या असं सांगितलं नाही, कारण आयुष्यात प्रत्येक व्यक्ती चुकीची नसते, पण प्रत्येक नातं, प्रत्येक सल्ला आणि प्रत्येक संधी आपल्या प्रवासासाठी योग्य असेलच असंही नसतं. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी माझ्या मनाचा आदर करेल. मी घाईत निर्णय घेणार नाही. मी लोकांचं ऐकेन पण स्वतःचाही विचार करेल. मी माझा वेळ आणि ऊर्जा योग्य ठिकाणी वापरेल. सिंह राशीच्या लोकांमध्ये एक खास गोष्ट असते, ते कितीही कठीण काळ असो पुन्हा उभं राहू शकतात. कधी हळू, कधी शांतपणे, पण ते थांबत नाहीत. म्हणून जर अलीकडच्या काळात काही गोष्टी मनासारख्या झाल्या नसतील, जर एखादी संधी निघून गेली असेल, जर एखाद्या व्यक्तीमुळे निराशा आली असेल, तर स्वतःला दोष देत बसू नका. अनुभव घ्या, शिका आणि पुढे चला. आजचा अंतिम संदेश मित्रांनो, लक्षपूर्वक, काळजीपूर्वक ऐकायचा आहे. काही लोक तुमच्या आयुष्यात थांबण्यासाठी येतात. काही लोक तुमच्या आयुष्यात थांबण्यासाठी येतात, काही शिकवण्यासाठी येतात आणि काही तुम्हाला स्वतःची किंमत ओळखून देण्यासाठी येतात. 14 जून नंतर स्वतःला हरवू नका. 14 जून नंतर स्वतःला हरवू नका. शांत राहा, निरीक्षण करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, मोठं नुकसान ते नसतं जे बाहेर दिसतं. मोठं नुकसान ते नसतं जे बाहेर दिसतं. मोठं नुकसान तर ते असतं जेव्हा माणूस स्वतःवरचा विश्वास हरवतो. म्हणून तुमचा विश्वास जपा, तुमची स्वप्न जपा, तुमची शांतता जपा. या संपूर्ण मालिकेला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्वामी गुरुकृपा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल. भेटूया पुढील अशाच रहस्यमय राशी भविष्य सांगणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.